नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। MIDC भरतीची गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट आलेले नेमकी याची आता पुढील प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या पदांसाठी स्किल टेस्ट असणार आहे, निकाल कसा लागणार आहे, कट ऑफ काय जाणार आहे आणि वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। मित्रांनो बघा, नुकतंच यांचा पुन्हा एकदा 13 ऑक्टोबर 2025 रोजी सरळ सेवा भरती 2023 चं सूचना पत्र जे आहे तर ते इथं आलेलं होतं। मित्रांनो जर आपण त्यांच्या वेबसाईटवर जर गेलो तर वेबसाईटवर आपल्याला हे सर्व निकाल जे आहेत तर ते आलेले दिसतात। निकाल नाही म्हणता येणार याला आपल्याला गुणवत्ता यादी असं म्हणावं लागेल, कारण की याच्यामध्ये सगळ्यांचे मार्क दिलेले आहेत। मार्क म्हणजे कोणते, ज्यांनी 45% पुढे मार्क घेतले अशा सर्वांची नावं त्यांनी दिलेले जे IBPS करतं। ओके, हे महत्वाचं आहे ते। बाकी त्यांनी असेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेले ते खूप महत्वाचं आहे, म्हणजे निकाल तुम्ही घरच्या घरी पण तयार करू शकता, तुम्हाला कोणता तुमची रँक आहे ते डिसाइड करू शकतात। बघा त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत हे पाहूया। MIDC सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ ब क या संवर्गातील 34 संवर्गासाठी IBPS द्वारे ऑनलाईन परीक्षा इथे घेण्यात आली होती। याची गुणवत्ता यादी नुकतीच जी आहे 8/10/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता पुढचे काय पाऊल असतील ते त्यांनी सांगितले। पहिली स्टेप 1, पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड सूची आणि प्रतीक्षा यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। मे बी हा सगळा कार्यक्रम लवकरच जे आहे तर ते होऊ शकतो किंवा दिवाळी नंतर पर्यंतचा याला वेळ लागू शकतो। म्हणजे एक काय आहे की जे काही समजा क्लर्क पोस्ट असतील, इंजिनिअरिंगच्या पोस्ट असतील की ज्यांना कुठल्याही पद्धतीची स्किल टेस्ट नाही, त्यांना मात्र लगेच तुमची निवड यादी जाहीर होऊ शकते, त्याच्या खालीच वेटिंग लिस्ट येईल। दुसरं, निवड सूचीनुसार पात्र ठरलेल्या क्लास 1 ऑफिसरचे इंटरव्ह्यू जे आहेत तर ते घ्यायचे, इंटरव्ह्यू होतील। क्लास 1 साठी इंटरव्ह्यू होतील। त्याच्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी आणि लघु लेखक यांच्यासाठी काय होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे। आणि चौथं, अग्निशमन विभागातील उमेदवारांचं ग्राउंड आणि त्यांची स्किल टेस्ट जी आहे तर ती घेण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने त्यांची पुढची जी प्रक्रिया जी आहे तर ती असणार आहे। लवकरच त्यांची निवड यादी इथं लागणार आहे। जर आपण क्लर्कचं बघायचं झालं तर क्लर्कचा कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो तो आपण इझिली डिसाइड करू शकतो। मित्रांनो काही एवढं रॉकेट सायन्स नाही आहे। 66 जागा होत्या क्लर्कच्या। सगळ्यात आधी निकाल लागताना ओपन मध्ये जायचं, ओपन मध्ये 26 जागा होत्या, पण 26 जागा तसं कॅल्क्युलेट नाही करायचं। 8 जागा या जनरलच्या जागा होत्या। तर सगळ्यात आधी जी तुमची लिस्ट लागली ते लिस्ट अशा पद्धतीने लागले की ज्याला जास्त मार्क आहे तो वरती ठेवलेला आहे। मग अशा पद्धतीने काय होईल की पहिले जे 8 उमेदवार असतील 1 2 3 4 5 6 7 8 हे उमेदवार डायरेक्ट याच्यात क्वालिफाय होतील। कशामधनं, ओपन जनरल मधून। बघा ओपन जनरल, इथं मेल नाही लिहायला पाहिजे, मी इथं ओपन जनरलच लिहायला पाहिजे। ओपन जनरल मधून जे आहे तर हे कॅन्डिडेट सर्व सिलेक्ट होतील, मेल असो फिमेल असो सगळे सिलेक्ट होतील। म्हणजे 8 नंबरला ही पण सिलेक्ट होईल। आणि इथं जर आपण कट ऑफ पाहिला तर तो किती गेला मित्रांनो, 160 गेला। लगेच आपल्याला कळालं की ओपन कट ऑफ, ओपन जनरल किती कट ऑफ क्लोज झाला मित्रांनो, 160 वर क्लोज झाला। टॉपरला किती मार्क आहेत, 178 मार्क आहेत। क्लर्कच्या बाबतीत सांगतोय मी ही लिस्ट। ओके, आता ही असं झालं। सेम पद्धतीने लगेच मी जनरल मेलचं करतो, मग मेल मध्ये सॉरी फिमेल मध्ये करतो, मग सगळे FF वाले मी शोधले। बघा हे 12 16 33 35 हे असे एक गोळा करायचे। 8 जागा आहेत ना, त्याच्या पण 1 2 3 4 5 6 7 8 8व्या नंबरला जी महिला आहे तिला 152 गुण आहे। म्हणजे काय की जनरल वुमनचा कट ऑफ हा किती जाणार आहे, 152 गुण। हा मी तुम्हाला एकदम एक्सपेक्टेड सांगतो बरं का, रॉ स्कोर सांगतो, असं नाही की याच्यात बदल होऊ शकतो, कारण की काहींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा काहींच्या गोष्टींमध्ये चुकू शकतात, मग ते पुन्हा रिवाइज लिस्ट लावून ते कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो। मी फक्त तुम्हाला एक आयडिया देतोय की जसं इथं तुमचा कट ऑफ हा 160 वर गेलेला आहे जनरलचा आणि वुमनचा हा 152 जो आहे तर तो गेलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकतात की ती यादी डाउनलोड करायची, त्या यादीमध्ये काय करायचं तुम्ही तुमचे नावं जे आहेत तर ते चेक करू शकतात। आता ओपनचे हे झालं, ओपनचे माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे सगळे चेक करू शकतात। ओपन नंतर उरलं तुम्ही तुमची कॅटेगरीमध्ये चेक करायचं, ओबीसी मध्ये चेक करायचं। पहिले काय बघायचं, जनरल बघायचं, त्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्ही येतात बरं का। त्याच्यानंतर महिला बघून घ्यायचं, महिलांसाठी आणि माजी सैनिक, खेळाडू। अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात या चार्ट मधून आणि ती जी लिस्ट दिलेली तर त्या लिस्ट मधून इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात की तुमची रँक किती येते आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं का तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये पडू शकतात आणि वेटिंग लिस्ट मध्ये पण तुमची रँक किती येणार आहे तर ते तुम्हाला आता थोडंसं आयडिया जे आहे तर ते कळून जाणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने या सगळ्या प्रोसेस असणार आहे। आगामी काळात या प्रोसेसमध्ये काही अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या या
चॅनलच्या माध्यमातून नक्की बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा। त्यासोबतच सरळ सेवा भरतीसाठी आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच जे मित्रांनो तर ती आपल्याकडे अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर। ती पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता, तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला सांगा, आणि बॅच जॉईन करताना GM10 नावाचा कोड यूज कराल तर या बॅचवर तुम्हाला 10% सूट पण जे आहे तर ते मिळणार आहे। चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।